आणि यानंतर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। थायलंडमधील समलिंगी जोडप्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरलाय, कारण अनेक वर्षांपासून सुरू असलेली त्यांची लढाई यशस्वी झाली आहे। त्यामुळे कोणत्याही भीतीच्या छायेत आता समलिंगी जोडप्यांना जगावं लागणार नाहीये। एकीकडे देशात समलिंगी विवाहांना मान्यता मिळवण्यासाठी लढा सुरू असताना दुसरीकडे अनेकांचं आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन थायलंडनं या कायद्याला मंजुरी दिली आहे। अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज मोठं यश मिळालंय। थायलंडनं आजपासून समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे। या निर्णयानं विषमलिंगी जोडप्यांप्रमाणेच समलिंगी जोडप्यांना अधिकार देणारा कायदा अस्तित्वात आलाय। थायलंडच्या संसदेनं 18 जून 2024 लाच विवाह समानता विधेयकाला मान्यता दिली होती। त्यानंतर 120 दिवसांनी त्याचं कायद्यात रूपांतर झालंय। थायलंडमधल्या संसदेच्या दोन्ही सभागृहात विवाह समानता विधेयक मंजूर झालं। समलिंगी विवाह करू इच्छिणारी जोडपी विवाह नोंदणी करू शकणार। पुरुष आणि स्त्री ऐवजी व्यक्ती असा शब्द वापरला जाणार। पती पत्नी याऐवजी मॅरेज पार्टनर या शब्दाचा वापर। पार्टनरला कायदेशीर, आर्थिक आणि आरोग्य विषयक समान अधिकार, मुलं दत्तक घेण्याचा आणि त्यांना वारस घोषित करण्याचा अधिकार। थायलंडमध्ये आता विवाह समानता विधेयकामुळे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीशी लग्नाची मुभा आहे। दोन व्यक्ती, मग त्या समलिंगी असोत किंवा विषमलिंगी, त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे विवाह करण्याचा अधिकार मिळालाय। आशिया खंडात LGBTQ विवाहांना मान्यता देणारं थायलंड, तैवान आणि नेपाळ नंतर तिसरं राष्ट्र ठरलंय। तर युरोप, अमेरिका खंडात 20 देशांमध्ये तशी मान्यता आहे। 2002 मध्ये नेदरलँड्सनं सर्वात पहिल्यांदा मान्यता दिली। 2005 मध्ये कॅनडामध्ये मान्यता मिळाली। 2010 मध्ये लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये मान्यता मिळाली। 2017 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सार्वमत चाचणी घेऊन समलिंगी लग्नाला मान्यता मिळाली। 2017 मध्ये जर्मनीत समलिंगी जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी मिळाली। आतापर्यंत जगभरात 23 देशात LGBTQ विवाहांना मान्यता मिळाली आहे। थायलंडमधल्या लोकांनीही या कायद्याला पाठिंबा दिल्याचं स्थानिक मीडियाच्या सर्वेक्षणाचं म्हणणं आहे। LGBTQ जोडप्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय झाल्यानंतर बँकॉकमध्येच 311 समलिंगी जोडप्यांनी लग्नाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्यानं बँकॉकमध्ये विवाह नोंदणी केंद्राबाहेर रांगा लागल्याचं सांगितलं जात आहे। राजकीय गुंतागुंत, देशातलं सत्तापालट यामुळे आलेल्या अपयशाचं दुःख आता पुसलं गेलंय। गेल्या 10 वर्षांपासून समलिंगी विवाहासाठी लढणाऱ्या संघटना आता आनंदोत्सव साजरा करतायत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।